संत सावता महाराज आंबा बाग, आरण, तालुका माढा, जिल्हा सोलापूर या बागेला भेट देण्यासाठी माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे जुने सहकारी मस्के काका आणि त्यांचे चिरंजीव राजाभाऊ, त्यांचे चिरंजीव असे आणि जिल्हा परिषद सदस्य भारताबा, आमचे सहकारी भारत पावणे, हे सगळी मंडळी आमची बाग बघायला आलेली आहेत. आपण बघू शकताय की हा पौष महिना आहे. साधारणपणे आत्ता जे आपण बघताय ही 2 वर्षाची झाडं आहे ते, आणि ही बाग पलीकडची जी आहे ती साधारणपणे 6व्या वर्षातलं ह्या वर्षीचं फळ आहे. आबा, आपण या बागेत बऱ्याच वेळेला आला आहे. या संदर्भात आपण आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगाल? सांगा जरा 2 शब्द. ही बाग म्हणजे पूर्णतः जी विषमुक्त शेती असं जे शासनाचं धोरण आहे. आपण आज मितीला जे खाद्य खातोय त्यामध्ये जमिनीमध्ये गवत फवारतोय, माती विषारी व्हायला लागली, झाडं फवारतोय, बुडाला 1840, 1919 फोरेट अशी विषारी खायला मुळ्याला घालतोय. त्यामुळं सगळं विषारी खाद्य आपलं होत चाललंय. आणि त्यामुळं ही जी आपल्या म्हणजे जीवनामध्ये कॅन्सर सारखे किंवा मोठे मोठे आजार या ठिकाणी यायला सुरू झालेले आहेत. बरोबर. आणि अशा परिस्थितीमध्ये एक उजाड माळ रानावर ज्या ठिकाणी माती नाही खाली, अगदी खडकाळ जमिनीवर दत्तूभाऊ घाडगे यांनी ही बाग अतिशय चांगल्या रीतीनं 8 एकरात आंब्याची बाग आणि वेगवेगळ्या जाती, त्याच्यावर मधुमाशी यावी म्हणून शेवगा असेल, अशी शेवग्यासारखी कितीतरी झाडं या ठिकाणी लावून ही बाग जी फुलवली आहे. आणि विषमुक्त आंबा या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे. भले 4 फळं कमी येतील, बरोबर, परंतु हे खरं अर्थानं जास्त खाणाऱ्यांनी सुद्धा विषमुक्त असेल त्याला थोडा जास्त भाव देऊन आपलं विषमुक्त खाद्य खाल्लं पाहिजे. या ठिकाणी अतिशय मस्तपैकी बाग दत्तूभाऊ याने आणलेले आहे. सावतामाळ यांनी 700 वर्षापूर्वी कामाला देव माना म्हणून सांगितलं, आणि त्यांनी कामाला देव मानून पंढरपूरच्या पांडुरंगाकडे जाण्याच्या ऐवजी या ठिकाणी सावता महाराजांची शेती म्हणजे ही मालकाची शेती आहे. आणि मालक कोण, ह्याचा धनी कोण, तर पांडुरंग आहे असं सांगून शेती केली. आणि त्यामुळं पांडुरंगाला भेट देण्यासाठी सावता महाराजांच्या शेतीमध्ये पांडुरंगाला यावं लागलं. तशाच पद्धतीची आज या ठिकाणी शेती दत्तूभाऊ घाडगे यांनी केलेली आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी म्हणणारे सावतामाळे, या त्यांच्या पावनभूमीमध्ये आपली ही आंब्याची बाग आहे. या बागेमध्ये विविध 16 जातीचे आंबे आहेत, ज्याच्यामध्ये 2 जाती आपण इथं डेव्हलप केलेल्या आहेत, ज्याचे आपल्याला पेटंट मिळालेले आहेत. आणि ज्या पवार साहेबांनी 1992 साली मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा फळबाग लागवड योजना जी शासन स्तरावर राबवली, आणि त्याच ह्या गोष्टीचा आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आज जो तो थोडासा स्वाभिमानानं उभा राहिलेला आहे. ज्या शेतकऱ्याचा कणा मोडलेला आहे अशा शेतकऱ्यांना उभा करण्याचं काम पवारसाहेबांनी केलं, आणि त्यांच्याच वाटेवरनं आपण चाललेलो आहोत. आणि त्यातून उतराई होण्यासाठी म्हणून जो आपण एक आंबा 3 किलोचा आंबा या ठिकाणी विकसित केलेला आहे, त्या आंब्याचं नाव शरद आंबा ठेवलेलं आहे. आणि दुसरा जो 2 किलोचा आंबा आहे त्याचं नाव सावता आंबा ठेवलेलं आहे. दोन्ही आंब्याची आपल्याला पेटंट मिळालेली आहेत. आपण या ठिकाणी आमची बाग बघायला आला. काका, पुन्हा एकदा आपलं धन्यवाद मानतो, आभार मानतो. धन्यवाद.